नमस्कार, सुप्रभात. आपण पाहता एबीपी माझा आणि बुलेटिनमध्ये हेडलाईन्स नंतर गावखेड्यांच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया. माझं गाव माझा जिल्ह्यामधून. देशमुख कुटुंब आज भगवानगडावर जाणार. महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेऊन पुराव्यांची फाईल सादर करणार. माझ्या विरोधात भाजपच्या लोकांनी पैसे वाटले. 50,000ची लीड अपेक्षित असताना फक्त 3,500ची लीड मिळाली. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा गंभीर आरोप. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी. बैठकीतूनच मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून नागपुरातील काही अधिकाऱ्यांची बावनकुळेंनी तक्रार केल्याची माहिती. नाशिकच्या येवल्यात अवैध धंद्यांबाबत छगन भुजबळ आक्रमक. पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी कानउघाडणी केली. राज्यात इतर ठिकाणी काय चाललंय ते इथे घडू द्यायचं नाही. बीडचं नाव न घेता छगन भुजबळांची टीका. जळगावात जीबीएसचा रुग्ण आढळून आल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट. रुग्णांसह आरोग्य यंत्रणेची त्यांनी माहिती घेतली. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडण्यात आला. नागपुरात मनी बी इन्स्टिट्यूट मार्फत अमृतकाल विकसित भारत 2047 या कॉन्क्लेव्हचं आयोजन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मार्गदर्शन. निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पाचे विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनकडून स्वागत. गेल्या 10 वर्षातला सर्वोत्तम अर्थसंकल्प असल्याची पावती दिली. भगवानगडावर जाण्यासंदर्भात मस्साजोगच्या शिष्टमंडळाची बैठक. भगवानगडावर जाण्याची वेळ आणि मार्गासंदर्भात बैठकीत चर्चा. वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा. मेळाव्यासाठी थेट 3,000 तरुण-तरुणींची हजेरी. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या मध्यान्ह भोजनाचं धान्य जप्त. तांदूळ आणि खिचडीची डाळ खासगी गोडाऊनमधून जप्त करण्यात आली. गजानन अॅग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर पोलिसांनी छापा टाकला. छत्रपती संभाजीनगरमधील धान्याचा काळा बाजार प्रकरण. हे धान्य सरकारी पोत्यांमधून काढून खासगी कंपनीचे लेबल असलेल्या पोत्यात भरलं जात होतं. महाराष्ट्राचं आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणी यांचा आज शाही विवाह सोहळा. वसंत पंचमीला विठ्ठल आणि रुक्मिणीचं लग्न झाल्याची आख्यायिका आहे. विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी राज्यभरातून हजारो भाविक देवाच्या लग्नाला उपस्थित राहतात. तिसरा हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली. अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून घरकुलांची कामं केली पूर्ण. नाशिक शहरात सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार. शहरातील वाहतूक आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेकडून निर्णय. वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यात प्रशासनाला मदत होणार, पालिकेचा विश्वास. अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाविकांना फसवल्याचा आरोप. सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळा सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप. फ्रेझरपुरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल. धाराशिवमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तेरणा आरटीआय कॉलेजपर्यंतची 170 अतिक्रमणं काढण्यात आली. निवडणुका आल्या की आळंदीला जाता, मात्र इंद्रायणी फेसाळली, त्याचं काय करणार आहात? अंबादास दानवेंचा भाजपला सवाल. एमपीएससी परीक्षेत पास करण्याचं आमिष दाखवणाऱ्या दोघांना भंडाऱ्यातून अटक. पुणे आणि नागपूर क्राईम ब्रांचच्या पथकाची कारवाई. व्यवसायासाठी व्याजावर घेतलेल्या रकमेवर वाढीव व्याज देऊ न शकल्यानं आणि पत्नीला शरीर सुखासाठी पाठव अशी मागणी केल्यानं तरुणाची आत्महत्या. भिवंडीतील ही घटना आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. एकाला अटक तर दोघे फरार. वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग. चौघांना अटक. न्यायालयाने 4 फेब्रुवारीपर्यंत पोलीस रिमांडवर पाठवले. धुळ्याच्या अवधान एमआयडीसी मधील संजय सोया ऑइल कंपनीत स्फोट. आगीत एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. वेल्डिंगचं काम सुरू असताना ही घटना घडली. वज्रेश्वरी वसई मार्गावर धावत्या एसटी बसचं चाक निखळलं. 30 प्रवासी बचावले. घटनेचा सीसीटीव्ही समोर.
बुलढाण्यातील मलकापूर जवळ रेल्वे उड्डाणपुलावर 2 ट्रकचा भीषण अपघात, यात 4 जण गंभीर जखमी तर 4 प्रकृती चिंताजनक. रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघातात 3 जणांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर. मत्स्यपालन आणि बंदर विकास मंत्री नितेश राणेंचा आज चंद्रपूर दौरा. विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्यपालन विषयांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आज सांगली दौऱ्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी 12 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचं आयोजन. वनमजूर राजेंद्र साळुंके यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद. विविध सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचा मालेगाव ताहराबाद रस्त्यावर रास्ता रोको. दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आंदोलकांचा निर्धार. बीडमधील पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा वाळू तस्करांना इशारा. अवैध वाळू तस्करी बंद केली नाही तर हद्दपारी आणि मकोकाची कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. धुळे महानगरपालिकेकडून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. जवळपास 30,000हून अधिक विविध वयोगटातील नागरिकांचा स्पर्धेत सहभाग. गावाला पाणी मिळत नसल्याने सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं. पोलीस कुटुंबियांच्या समस्यांची दखल घेऊन मार्गी लावू राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं आश्वासन. अमरावतीमध्ये पंकज भोयर यांनी साधला पोलीस कुटुंबियांशी संवाद. अमरावतीतील 52व्या राज्यस्तरीय बालवैज्ञानिक प्रदर्शनाचा समारोप. यावेळी राज्यमंत्री पंकज भोयर यांची उपस्थिती. प्रदर्शनात 330 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रयोग मांडले होते. पिंपरी चिंचवडमध्ये 6 वर्षीय चिमुरड्यानं केली जीबीएसवर मात. 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा ठणठणीत. तणनाशकाच्या फवारणीमुळे 19 शेतकऱ्यांचे 15 हेक्टरवरील कांदे जळाले. नाशिकच्या येवला तालुक्यातील मुखेडमधील हा प्रकार. नुकसान भरपाई देण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची कृषी विभागाकडे मागणी. अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद. अकोला वन विभागाच्या पथकानं बिबट्याला केलं पिंजराबंद. या बिबट्यानं बकऱ्या आणि गायीची शिकार केल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण होतं. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक. या चकमकीत आतापर्यंत 8 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू. जवानांनी माओवाद्यांच्या मोठ्या कार्यकर्त्यांना घेरलं. आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूयात. उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र येणार का याबाबत